ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा म्हणजे एक प्रकारची आनंदवारीच। लहान थोर सर्व जाती धर्माचे भाविक यात सहभागी होतात। पोलीस कर्मचारी एकीकडे कर्तव्य बजावतात आणि दुसरीकडे मनोभावे भक्तीही करतात। या संदर्भात या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय विठ्ठल। मी आता चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत तुम्ही पाहताय महाराष्ट्र पोलीस सहकारी कर्मचारी अधिकारी सगळे आता माझ्यासोबत आहेत। ज्या पद्धतीनं वारकरी वारीमध्ये तल्लीन होत असतात तसेच बंदोबस्तासाठी असलेली ही सगळी मंडळी मात्र मनानं वारीमय झालेले हे सगळे आता आपण सगळ्यांनी या वारीमध्ये फुगड्या खेळताना पाहिलं। हे वेगवेगळे खेळ जे आहेत हे वारकऱ्यांचे रंगतदार खेळ असतात, मात्र हे सगळे कर्मचारी या खेळांचा आनंद लुटत होते। आपण यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊया। साहेब सांगा तुमचं नाव आणि रामकृष्ण हरी माऊली। माझे नाव दत्तात्रय नाळे। आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला जी अखंड वारकरी संप्रदायाची आपल्याला जी परंपरा लाभलेली त्या परंपरेलाच पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शेकडो हजारो लाखो भाविक जे आळंदीच्या दिशेनं प्रवास चालू आपला करून पंढरपूरच्या दिशेनं एक एक पाऊल टाकतात, त्यांची सेवा करायला मिळणं हे एक सातारा जिल्हावासीय आणि पोलीस दलाचा एक प्रतिनिधी म्हणून मला खूप अभिमान वाटतो। सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत हे खरं तर आत्ता ड्युटीवरती आहेत किंवा ते त्यांना दिलेली जी काही सेवा आहे ती सेवा बजावतात। पण ही सेवा बजावत असताना हा जो काही सगळा वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा आहे या मेळ्यामध्ये चाललेली ही जी परमेश्वराची भक्ती आहे त्या ह्या भक्तीमध्ये सुद्धा हे सगळे कर्मचारी लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चितच परमेश्वर त्यांना या सगळ्याचे आशीर्वाद हे निश्चितपणानं देईलच असं आपण म्हणायला हरकत नाही। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी चांदोबाचा लिंबहून।